गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या मागच्या लेक्चरला आपण जो टॉपिक आणि जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याचा आपण स्टडी करतोय, दॅट इज आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. अजूनही आपला तोच टॉपिक या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचा आहे. आयसोमेरिझम म्हणजे काय सांगितलं मी परत एकदा बघा. आयसो म्हणजे सेम आणि मेरोज म्हणजे पार्ट. टू और मोर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स which have same part means same molecular formula but different structural formula are called isomers of each other and their property is called isomerism. आयसोमेरिझम मध्ये सुद्धा दोन टाइप होते. एक होतं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं होतं स्टिरिओ म्हणजे स्पेस आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण मेटल आणि लिगँड मधली अटॅचमेंटच डिफरंट असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट अटॅचमेंट इज डिफरंट. इट गिव्स राईज टू द स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि मग हे जे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे त्याच्यामध्ये परत चार सबटाइप होते. आयोनायझेशन आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम अँड हायड्रेट म्हणजेच सॉल्व्हेट आयसोमेरिझम. मग आपण दुसरा जो मेन टाइप आहे त्या दुसऱ्या मेन टाइपला सुरुवात केली होती आणि तो दुसरा मेन टाइप आहे स्टिरिओ. म्हणजेच काय तर स्टिरिओ म्हणजेच स्पेस आयसोमेरिझम. आणि मग त्याच्यात मी तुम्हाला असं सांगितलं की स्टिरिओ म्हणजेच स्पेस आयसोमेरिझम चा अर्थ कसा आहे तर इट अरायझेस, असं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं. इट अरायझेस ड्यू टू द डिफरंट काय डिफरंट तर डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट. इट अरायझेस ड्यू टू द डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ लिगँड. आणि कुठे तर अराउंड सेंट्रल मेटल. पहिला मेन टाइप काय होता? पहिला मेन टाइप होता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. दुसरा मेन टाइप आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. आयसो म्हणजे सेम, मेरोज म्हणजे पार्ट. टू और मोर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि मग अटॅचमेंट ती सुद्धा सेम पण स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ लिगँड इज डिफरंट. Arrangement of ligand in the space around central metal. Central metal च्या भोवती लिगँडची अरेंजमेंट जर डिफरंट असेल तर त्याला म्हणतात स्टिरिओ आयसोमेरिझम. या स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये काल आपण पहिला टाइप बघितला. पहिला टाइप कोणता होता? दॅट इज कॉल्ड ज्योमेट्रिक. आणि ज्योमेट्रिक म्हणजेच सिस्टन्स आयसोमेरिझम. काय सांगितलं मी तुम्हाला या टाइप मध्ये की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. टू और मोर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट ज्योमेट्रीज. वन कंपाऊंड हॅज ज्योमेट्री सिस, अनदर हॅज ज्योमेट्री ट्रान्स. They are called cis-trans isomer and property is called cis-trans isomerism, that is geometric isomerism. खूप डिटेल मध्ये दोन लेक्चर मी तुम्हाला त्याच्याबद्दलचे दिलेत. कोऑर्डिनेशन नंबर 4 टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, देन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. कोऑर्डिनेशन नंबर 6 ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. प्रत्येकातले वेगवेगळे टाइप. आणि मग आता आपल्याला दुसऱ्या आणि शेवटच्या स्टिरिओ मधला जो टाइप आहे त्याचा स्टडी करायचा आहे अँड दॅट इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. आधी थिअरी खूप महत्वाची आहे, ती ध्यानात घ्या, कारण याचा जो बेसिक पार्ट आहे तो आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन मध्ये आहे. बघा बरं का आता परत एकदा. ऑप्टिकल आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी कधी असते तर इट अरायझेस ड्यू टू द डिफरन्स इन, काय डिफरंट पाहिजे तर इट अरायझेस ड्यू टू द डिफरन्स इन ऑप्टिकल प्रॉपर्टीज. ऑप्टिकल प्रॉपर्टीज of
कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. बघा ध्यानात घ्या, म्हणजे काय तर आयसोमेरिझम मुळे काय क्लिअर झालं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त कोऑर्डिनेट कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे, पण त्यांच्या ऑप्टिकल प्रॉपर्टी डिफरंट पाहिजे. स्पॅटियल अरेंजमेंट अशी डिफरंट पाहिजे, अरेंजमेंट इन द स्पेस अशी डिफरंट पाहिजे की जेणेकरून त्यांच्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज वेगळ्या येणार. आता बघा मी काय लिहितोय जरा नीट ध्यानात घ्या. ऑप्टिकल आइसोमर्स शुड हॅव, एक सिक्वेन्स आहे, ती सिक्वेन्स सोडू नका. ऑप्टिकल आइसोमेरिझम साठी ते एकमेकाचे ऑप्टिकल आइसोमर्स पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे, पण ऑप्टिकल प्रॉपर्टी डिफरंट पाहिजे. जशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी असतात ना, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, तसं ऑप्टिकल प्रॉपर्टी त्यांच्या वेगळ्या पाहिजे. म्हणजे नक्की काय तर ऑप्टिकल आइसोमर्स शुड हॅव. कुणाला म्हणणार ऑप्टिकल आइसोमर्स? हा आणि तो यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, अटॅचमेंट सुद्धा सेम आहे, पण अरेंजमेंट अशी डिफरंट आहे की ते एकमेकाचे ऑप्टिकल आइसोमर आहे. असं म्हणणार कधी तर ऑप्टिकल आइसोमर्स म्हणण्यासाठी पहिला क्रायटेरिया आहे दे शुड हॅव अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. आता हे ऑप्टिकल रोटेशन काय भानगड आहे हे आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी मी शॉर्ट मध्ये सांगतो. समजा हा सबस्टन्स आहे, दिस इज अ सबस्टन्स. आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट असतं दॅट इज कॉल्ड पोलॅरिमीटर. त्या पोलॅरिमीटर मध्ये ऑप्टिकल रोटेशन मोजतात. ऑप्टिकल रोटेशन मोजायची जी पद्धत आहे तर याच्यात काय घ्यायचा सबस्टन्स, आणि त्या सबस्टन्स मधून एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होणारी लाईट घ्यायची. या लाईटला म्हणतात, जसं लाईटचे वेगवेगळे प्रकार आहे, ऑर्डिनरी लाईट एका वेवलेंथची एका कलरची म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट, तसं एक लाईट असते प्लेन पोलराइज लाईट. इफ वी पास प्लेन पोलराइज लाईट, आणि या लाईटचं विशेष काय की या लाईटचं व्हायब्रेशन एकाच प्लेन मध्ये होतंय. दिस इज द लाईट विच व्हायब्रेट्स ओनली इन वन प्लेन. आणि मग दिस इज डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. ही प्लेन पोलराइज लाईट काय केली, एका कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या सोल्युशन मधून सबस्टन्स मधून पास केली. कॉम्प्लेक्सचं काय घेतलं, ॲक्वियस सोल्युशन, आणि त्याच्यातून प्लेन पोलराइज लाईट पास केली. जर ती लाईट जशीच्या तशी म्हणजे विदाउट एनी रोटेशन बाहेर आली तर वी कॅन से दॅट दिस सबस्टन्स डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन या सबस्टन्सनी रोटेट नाही केला. देअरफॉर सच सबस्टन्स इज ऑप्टिकली, ऑप्टिकली म्हणजे विथ रिस्पेक्ट टू लाईट, विथ रिस्पेक्ट टू लाईट मीन्स ऑप्टिकली दिस सबस्टन्स इज इनॅक्टिव्ह. हा सबस्टन्स कसा आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आणि एक ध्यानात घ्या, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स कडे ऑप्टिकल आइसोमेरिझम असूच शकत नाही. दिस सबस्टन्स डू नॉट शो ऑप्टिकल आइसोमेरिझम. ऑप्टिकल आइसोमेरिझम साठी तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे. कधी असणार ऑप्टिकली ऍक्टिव्ह? इफ वी पास द प्लेन पोलराइज्ड लाईट थ्रू द ॲक्वियस सोल्युशन ऑफ द कॉम्प्लेक्स अँड दॅट प्लेन is rotated to the right hand side or to the left hand side. बघा या डायग्राम मध्ये प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन या सबस्टन्स मधून पास केल्यानंतर कोणत्या साइडला रोटेट झाला, क्लॉकवाईज म्हणजे राईट हँड साइड, किंवा एखाद्या सबस्टन्स मुळे तो असा रोटेट होऊ शकतो, पण रोटेट तर झालाच आहे. This substance rotate the plane of plane polarized light to the right hand side, and this substance rotate the plane of plane polarized light to the left hand side, and therefore this substance is optically active substance. हा substance optically active आहे. त्यात परत if the optically active substance rotate the plane of plane polarized light to the right hand side, it is called dextrorotatory small d or plus. डेक्स्टर लॅटिन मध्ये डेक्स्टर म्हणजे राईट हँड साइड.
या सबस्टन्सनी काय केलं, पीपीएलच्या प्लेनला राईट हँड साईडला रोटेट केलं, म्हणून हा सबस्टन्स ऍक्टिव्ह तर आहे पण डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, स्मॉल डी किंवा प्लस अँगल लिहायचा. and the substance which rotate the plane of plane polarized light to the left hand side is called Leo rotatory substance, means L or minus. आणि डेक्स्ट्रो आणि लिओ हे एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर असतात. ऑप्टिकल आयसोमर्स शुड हॅव, कुणाला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमर, सगळ्यात पहिलं तो ऑप्टिकली ऍक्टिव्हच पाहिजे, त्यांनी पीपीएलच्या प्लेनला रोटेटच केलं पाहिजे. मग कोण ऑप्टिकल आयसोमर, तर त्या आयसोमर पैकी एकाने, त्या ऑप्टिकल आयसोमर पैकी एकाने पीपीएलच्या प्लेनला राईटला रोटेट केलं तर दुसऱ्याने पीपीएलच्या प्लेनला तितक्याच अँगलनं, शब्द फार महत्वाचा आहे, एकाने 30 डिग्री रोटेट केलं राईटला आणि दुसऱ्यानं 40 डिग्री रोटेट केलं लेफ्टला, तर तसं नाही चालणार. एकाने पीपीएलच्या प्लेनला राईटला 30 डिग्री रोटेट केलं तर दुसऱ्याने लेफ्ट हँड साईडला 30 डिग्री रोटेट केलं पाहिजे. म्हणजे एकाचा ऑप्टिकल रोटेशनचा अँगल +30 डिग्री असेल तर दुसऱ्याचा -30 डिग्री पाहिजे. म्हणून मी काय म्हणलं, ऑप्टिकल आयसोमेरिझम साठी सबस्टन्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे. ऑप्टिकल आयसोमेरिझम कोण दाखवणार, ऑप्टिकल आयसोमर्स. ऑप्टिकल आयसोमर्स कसे असणार, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सगळ्यात पहिलं वाटलंच तर मी इथं असं लिहितो, ऑप्टिकल आयसोमर्स शुड हॅव द प्रॉपर्टी ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे ते ऑप्टिकली ऍक्टिव्हच पाहिजे. दे शुड हॅव, बरं नुसते ऍक्टिव्ह असून उपयोग नाही, त्यांनी पीपीएलच्या प्लेनला यानी आणि यानी एक्झॅक्ट अपोजिट रोटेट केलं पाहिजे. देअरफॉर दे शुड हॅव अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. बघा थिअरी खूप महत्वाची आहे. ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे, त्यांच्याकडे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी फिनॉमिनन पाहिजे, त्यांचं ऑप्टिकल रोटेशन एक्झॅक्ट अपोजिट पाहिजे. आता एक्झॅक्ट अपोजिटचा अर्थ असा आहे की डेक्स्ट्रो प्लस अँड लिओ मीन्स मायनस, वाटलंच तर अँगल लिहितो, दॅट इज +30 डिग्री अँड -30 डिग्री, असं पाहिजे. समजतंय? बरं, कोणाचं ऑप्टिकल रोटेशन अपोजिट असणार, तर दे शुड बी इनॅन्शिओमर्स ऑफ इच अदर. सिक्वेन्स बघा, ते एकमेकाचे इनॅन्शिओमर्स पाहिजे. आयसोमर्स मधले काय पाहिजे, इनॅन्शिओमर्स. कुणाला म्हणतात इनॅन्शिओमर्स, क्रायटेरिया उलट झाला. इनॅन्शिओमर्स हे ऑप्टिकली ऍक्टिव्हच पदार्थ असतात. इनॅन्शिओमर हे एकाच कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे 2 सबस्टन्सेस असतात ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, अटॅचमेंट सेम, पण स्पॅटियल अरेंजमेंट डिफरंट. इनॅन्शिओमर हे ऍक्टिव्हच असतात, शिवाय त्यांचं रोटेशन अपोजिटच असतं. हा कॉम्प्लेक्स +45 डिग्री सेल्सिअसनी पीपीएलच्या प्लेनला रोटेट करतो तर त्याचा इनॅन्शिओमर -45 डिग्रीनं पीपीएलच्या प्लेनला रोटेट करणार. +30 डिग्री आणि -90 डिग्री हे इनॅन्शिओमर नाहीये, त्याच पदार्थाचे, ते पण महत्वाचे आहे, त्याच पदार्थाचे +30 डिग्री रोटेट करणारा आणि -30 डिग्री रोटेट करणारा एकमेकाचा इनॅन्शिओमर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, इनॅन्शिओमर कुणाला म्हणायचं, तर इनॅन्शिओमर्स आर, कुणाला नाही म्हणता येणार, इनॅन्शिओमर्स आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस. म्हणजे एकाच कॉम्प्लेक्सचे ते 2 कंपाऊंड काय पाहिजे, मिरर इमेज. मिरर इमेज याचा अर्थ आरशातल्या 2 प्रतिमा हव्यात त्या. हा आरशात बघितल्यानंतर असा दिसला पाहिजे, याला आरशात बघितल्यानंतर असा दिसला पाहिजे, याला म्हणतात दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. पण नुसते मिरर इमेजेस पण नाही, नॉन नाही सुपर इम्पोज होत एकमेकावर, एकमेकावर मॅच न होणारे पाहिजे. या मिरर इमेजला या मिरर इमेजवर जर असं ठेवून बघितलं, फॉर एक्झाम्पल बघा, माय लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड मध्ये मिरर ठेवा आरसा,
आरशामध्ये जर बघितलं तर करंगळी आणि इकडे करंगळी आहे, अंगठा इथे आहे आणि इथे आहे. दीज आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आहेत की नाही मिरर इमेजेस? पण जर मी एकमेकावर ठेवण्याचा, आता तुम्ही म्हणाल सर रोटेट करा, असं फिरवा, फिरवायचा अधिकार आपल्याला नाही. काय करू शकतो मी, या दोन मिरर इमेजेसला जर एकमेकावर मॅच करण्याचा प्रयत्न केला तर त्या मॅच झाल्या तर सुपर इम्पोज, आणि नाही झाल्या तर नॉन सुपर इम्पोज. आवर हँड्स आर मिरर इमेजेस बट नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. मॅच नाही होत, अंगठ्यावर अंगठा नाही येते, करंगळीवर करंगळी येत नाहीये. याचाच अर्थ असा आहे की आपल्या हातासारखंच पाहिजे. इनॅन्शोमर्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. समजते का? आता कोण असतं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस? कोणत्या मिरर इमेजेस एकमेकावर मॅच होत नाहीत? तर दे ऑप्टिकल आयसोमर्स शुड बी asymmetric. A means nahi, symmetric means symmetry. Asymmetric, that is dissymmetric, that is chiral molecule. तो complex. What is meant by chiral? In Latin, chiral means hand. The molecule should be like a hand. Molecule should be chiral. आता तुम्हाला मी हँडचं एक्झाम्पल दाखवलं की this and this are mirror images but non superimposable. Molecule complex should be chiral. It should be like hand. It should be asymmetric. आणि याचाच अर्थ असा आहे, there should be absence of any element म्हणजे घटक of symmetry. कोणत्याच प्रकारची सिमेट्री तिथे नाही पाहिजे. वेगवेगळ्या सिमेट्री असतात. सेंटर ऑफ सिमेट्री चा अर्थ असा आहे की सेंटर पासून दोन सारखे भाग जर झाले तर त्याला सेंटर ऑफ सिमेट्री म्हणतात. ॲक्सिस ऑफ सिमेट्री, जर ॲक्सिस न दोन भाग झाले तर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री, जर एखादा प्लेन टाकला आणि त्याचे दोन सारखे भाग झाले तर दॅट इज कॉल्ड प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री, ॲक्सिस ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, तिन्ही सिमेट्रीचे घटक अब्सेंट पाहिजे. जर तिथे सिमेट्री नसेल तर तो असिमेट्रिक म्हणजे कायरल म्हणजे लाईक अ हँड आहे, आणि तो हातासारखा असेल तर मिरर इमेजेस नॉन सुपर इम्पोजेबल आहे. मिरर इमेजेस नॉन सुपर इम्पोजेबल असतील तर ते एकमेकाचे इनॅन्शोमर आहे. इनॅन्शोमर असतील तर त्यांचं ऑप्टिकल रोटेशन अपोजिट आहे. त्यांचं ऑप्टिकल रोटेशन अपोजिट असेल तर ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि ते एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स आहे. थोडक्यात सिक्वेन्स कशी आहे की ऑप्टिकल आयसोमेरिझमसाठी they should be optical isomers of each other. Optical isomers असण्यासाठी they should have opposite optical rotation. They should be enantiomers of each other. They should have opposite optical rotation. They should be enantiomers. They should be non-superimposable mirror images of each other. They should possess asymmetry, dissymmetry, chirality, and they are non-superimposable mirror images of each other when they have no element of symmetry. All symmetries are absent. बघा, ही आहे ऑप्टिकल आयसोमेरिझमचा क्रायटेरिया. कुठे तुम्हाला इतकं डिटेलमध्ये बघायला मिळणार नाही जे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की ह्या क्रायटेरियामध्ये बसलं तरच ते ऑप्टिकल आयसोमर्स आहे. आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पलला सुरुवात करूया. ॲक्च्युअल जे आता आपलं काम आहे, स्टिरिओ आयसोमेरिझम मधलं एक टाईप आपण बघितला ज्योमेट्रिक आणि दुसरा टाईप आपण बघितला ऑप्टिकल. तर आता दुसरा जो टाईप आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये अगदी काही गोष्टी मी क्लिअर करून टाकतो तुम्हाला. त्यातलं पहिलं नीट बघा, इन कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4. इन कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4. आता मागच्या सारखंच कोऑर्डिनेशन नंबर 4 पासून सुरू करावं लागेल.
जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल, इन कोऑर्डिनेशन नंबर 4 टेट्राहाइड्रल complexes do not show ऑप्टिकल आयसोमेरिझम. बघा तुमचा अभ्यासाचा विषयच संपला इथे. जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर एक ज्योमेट्री आहे टेट्राहाइड्रल, आणि टेट्राहाइड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये तुम्हाला ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायला मिळणार नाही. आणि सेकंड केस, इन कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4. दुसरं काय हो, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस हॅव, बघा ना मेटल स्क्वेअरचे 4 कोपरे, लिगॅंड 1, लिगॅंड 2, लिगॅंड 3 अँड लिगॅंड 4. पण या ज्योमेट्रीचं नावच काय आहे, स्क्वेअर प्लेनर. याचा अर्थ हा मेटल आणि हे लिगॅंड ऑल आर इन वन प्लेन. स्क्वेअर प्लेनर अँड ऑल आर इन वन प्लेनचा अर्थ काय की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये हॅव प्लेन ऑफ सिमेट्री. इथेच विषय संपला. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस जर असतील तर त्या नावातच आहे की त्यांच्याकडे प्लेन ऑफ सिमेट्री आहे, बिकॉज ऑल आर प्रेझेंट इन वन प्लेन. स्क्वेअर प्लेनर, प्लेनर शब्द सांगतो दे आर प्रेझेंट इन वन प्लेन. आणि मगाशी सिक्वेन्स नुसार काय सांगितलं मी की जर सिमेट्री पैकी सेंटर ऑफ सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री काही पण असेल तर तो कंपाऊंड कसा झाला, सिमेट्रिक. सिमेट्रिक इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह. सिमेट्रिक असेल तर इट कॅनॉट शो इनएन्शोमेरिझम, इट कॅनॉट शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम प्रॉपर्टीज नाही आहे त्याच्याकडे. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस हॅव प्लेन ऑफ सिमेट्री अँड thus do not show optical isomerism. आता पुढे जातो मी तिसरा टॉपिक, इन कोऑर्डिनेशन नंबर 6. कोणते असतात 6 मध्ये, ऑक्टाहाइड्रल कॉम्प्लेक्सेस जर असतील, ऑक्टाहाइड्रल कॉम्प्लेक्सेस. बघा आता याच्यात पण खूप कॉम्प्लिकेशन आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 ऑक्टाहाइड्रल कॉम्प्लेक्सेस असतील. इन ऑक्टाहाइड्रल कॉम्प्लेक्सेस इफ ऑल लिगॅंड्स आर, सगळेचे सगळे लिगॅंड जर, ऑल लिगॅंड्स आर मोनोडेंटेट. मोनोडेंटेट म्हणजे कसे तर नॉन चिलेटिंग जर असतील. कोऑर्डिनेशन नंबर किती 6, कोऑर्डिनेट बॉन्ड किती बनणार 6. पण जर 6 चे 6 लिगॅंड क्लोरिडो आहेत, 6 चे 6 लिगॅंड अमोनिया आहेत, 6 चे 6 लिगॅंड हायड्रॉक्साईड OH- आहे, तर सगळे लिगॅंड कसे आहेत, मोनोडेंटेट म्हणजे नॉन चिलेटिंग. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं की नॉन चिलेटिंग कॉम्प्लेक्सेसची स्टॅबिलिटी कमी असते. नॉन चिलेटिंग कॉम्प्लेक्सेस आर लेस स्टेबल. आणि त्याच्यामुळे काय होतं, कोऑर्डिनेशन नंबर 6 octahedral complex, if all ligands are monodentate, optical isomers cannot be resolved. आजपर्यंत अशा कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे ऑप्टिकल आयसोमर असतील जरी तरी ते रिझॉल्व्ड करता आलेले नाहीत. म्हणजे ते काय करता आले नाही, मोनोडेंटिसिटीमुळे, नॉन चिलेटिंगमुळे, लेस स्टॅबिलिटीमुळे असे लिगॅंड जे असतात ना ते लॅबाईल असतात. लॅबाईल म्हणजे वेगाने हालचाल करणारे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते इकडून तिकडे जातात आणि जागा बदलवतात. आणि त्या कारणामुळे त्या कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी नसते. आणि म्हणून त्या कॉम्प्लेक्सचे डेक्स्ट्रो आणि लिओ आयसोमर आजपर्यंत वेगळे करता आले नाही, मिळवता आले नाही. कदाचित असतील किंवा नसतील, पण आजपर्यंत ते रिझॉल्व्डच झाले नाही. रिझोल्युशन म्हणजे सेपरेशन ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ. डेक्स्ट्रोला लिओ पासून वेगळं करणे म्हणजे रिझोल्युशन. असं तरी काही आजपर्यंत जमलेलं नाही. परंतु मग इन
कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 6 म्हणजे कोणते, तर ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सेस आणि कसे, कंटेनिंग वन और मोर bidentate, that is chelating ligands, shows ऑप्टिकल आयसोमेरिझम. परंतु जर कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये जर कॉम्प्लेक्स ऑक्टाहायड्रल असेल आणि त्याच्यात निदान एखादा तरी चिलेटिंग लिगँड असेल, एखादा बायडेंटेड लिगँड असेल, सगळे असतील तर चांगलंच आहे, पण एखादा तरी असेल तरी त्याला स्टॅबिलिटी मिळेल, लिगँडचं लॅबाईल नेचर कमी होईल, हालचाली कमी होतील आणि असं कॉम्प्लेक्स स्टॅबिलिटीमुळं त्याचे डेक्स्ट्रो आणि लिओ ऑप्टिकल आयसोमर रिझॉल्व करता येतील आणि जेव्हा ते वेगळे होतील तेव्हा आपण म्हणू शकू की इट शोज ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवणार. ही थिअरी समजली का? व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाटलंच तर हे नोटबुकवर लिहून घेऊ शकता आणि परत परत बघा. पुस्तकात तुम्हाला इतकं डिटेलमध्ये बघायला भेटणार नाही. पुस्तक NCERTचं जरी वाचलं तरी तुमच्या ध्यानात येईल की इतकी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली नाही. मग आता मी ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणासाठी बघणार, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण बघणार आहे कोऑर्डिनेशन नंबर 6 and that is octahedral complexes. बस यांच्यासाठी, ते पण त्याच्यात एखादा तरी काय पाहिजे, चिलेटिंग लिगँड पाहिजे. याचं मी पहिला टाईप घेणार. हा टाईप काय बघा, MAA. नीट बघा, कॅपिटल A इज अ डोनर ॲटम, A इज डोनर ॲटम. किती डोनर ॲटम? दोन. दोन लिगँड किती? एक. डोनर ॲटम किती? दोन. दोन्ही डोनर ॲटम सेम. याला काय म्हणायचं ठरलं काल? दिस इज अ सिमेट्रिकल, दिस इज सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड. हा लिगँड किती हो? एकच आहे. त्याच्याकडे डोनर ॲटम किती आहेत? दोन आहेत. सिमेट्री आहे. देअरफॉर दिस इज अ सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड. मग लिगँड किती झाला? एक. डोनर ॲटम किती झाले? दोन. लिगँड किती झाले? तीन. डोनर ॲटम किती झाले? 6. कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6. आणि याचं एक्झाम्पल आहे माझ्याकडे CO, इथिलीन डायमाइन ट्वाइस, सॉरी इथिलीन डायमाइन थ्राइस आणि कॉम्प्लेक्स वर चार्ज 3+. आता नीट लक्षात घ्या. वेअर तुम्हाला माहितीच आहे EN चा अर्थ काय? EN चा अर्थ आहे NH2 CH2 CH2 NH2 इथिलीन डायमाइन. हे बघा सिमेट्रिकल आणि हा डोनर ॲटम बायडेंटेड, सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं असणार, तर कोबाल्ट विथ कोऑर्डिनेशन नंबर 6 octahedral complex and its isomer cobalt, coordination number 6 octahedral complex. नीट बघा आता, इथिलीन डायमाइन NH2 CH2 CH2 NH2 CH2 CH2 काय? NH2. then NH2 CH2 CH2 NH2. third one NH2 CH2 CH2 NH2. बरोबर. आता मला काय बघायचंय हो? मला बघायचंय की याच्याकडे ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे का. तर मी पहिलं काम करणार, इट्स अ मिरर इमेज. दिस इज मिरर. आता जे अगदीच नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ध्यानात घ्या, मिरर कसं काढायचं. आरशामध्ये हा नायट्रोजन इथे दिसतो मित्रांनो आणि हा इथेच दिसतो. NH2 CH2 CH2 NH2. हा नायट्रोजन दिसणार इथे आणि हा NH2 नायट्रोजन दिसणार इथे. NH2 CH2 CH2 NH2. हा जो NH2 आहे तो दिसणार इथे
आणि हा जो NH2 आहे तो दिसणार इथे NH2 CH2 CH2 NH2. समजतंय का? आणि मग याचा अर्थ असा आहे की आता हे दोन काय झाले, आता शिक मिरर इमेज. पण मिरर इमेज कसे पाहिजे, नॉन सुपर इम्पॉसिबल. बघा या मिरर इमेजला याच्यावर ठेवून बघा, हे जे असं तुम्हाला दिसतंय इथली सायकल राईट हँड साईडला, अशी सायकल इथं मॅच होते का? ही जी सायकल आहे ही इथं मॅच होईल का? ही सायकल इथे कुठे मॅच होईल का? नाही होते. याचाच अर्थ मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम. अटॅचमेंट कशी आहे, सेम. स्पॅटियल अरेंजमेंट कशी आहे, डिफरंट. हे दोन एकमेकाचे काय आहेत, मिरर इमेजेस. कसे मिरर इमेजेस आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजेच यांच्याकडे कोणत्याच प्रकारची सिमेट्री नाही. नो सेंटर ऑफ सिमेट्री, ॲक्सिस ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, इलिमेंट ऑफ सिमेट्री इज अब्सेंट. सिमेट्रीचे प्रत्येक घटक अब्सेंट आहे. आणि सिमेट्री नसल्यामुळे दिस इज कायरल, दिस इज लाईक अ हँड, दिस इज असिमेट्रिक, डिससिमेट्रिक. आणि जे डिससिमेट्रिक असतं, मिरर इमेजेस असतं, त्यातलं हे जर असेल डेक्स्ट्रो आयसोमर डी, तर हे नक्कीच लिओ आयसोमर आहे एल. याचा अर्थ हे जर पीपीएलच्या प्लेनला राईट हँड साईडला रोटेट करत असेल 60 डिग्रीनं, तर हे पीपीएलच्या प्लेनला लेफ्ट हँड साईडला रोटेट करणार 60 डिग्रीनंच. म्हणजे याचं ऑप्टिकल रोटेशन प्लस 60 डिग्री, तर याचं ऑप्टिकल रोटेशन मायनस 60 डिग्री. दे आर इनॅन्शोमर, दे हॅव अपोजिट ऑप्टिकल रोटेशन, दे आर optical isomers and shows optical isomerism. Yes, this compound is optically active. समजतंय का? आता दुसरा एक्झाम्पल बघा. दुसरा एक्झाम्पल तुमच्या समोर मी ठेवणार आहे आणि मग हा टॉपिक संपल्या जमा आहे. टाईप आहे MAA ट्वाइस B2. टाईप M, हे बघा हा एक टाईप आणि हा दुसरा टाईप. MAA ट्वाइस B2. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट इथिलीन डायमाइन ट्वाइस Cl2 प्लस. जरा परत एकदा बघा, सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड, ब्रॅकेट मध्ये लिगँड किती आहे, 1. डोनर ॲटम किती आहे, 2. आता लिगँड किती झाले, 2. बायडेंटेड लिगँड, डोनर ॲटम किती झाले, A 4 आणि हे 2, हे मोनोडेंटेड आहे 6. कोऑर्डिनेशन नंबर 6. आणि मग आता मी तुम्हाला याच्यात पण असं आहे की इफ इट इज कोबाल्ट, कोऑर्डिनेशन नंबर 6, 1 2 3 4 5 6. ओके. आता त्याच्यात पण बघा, इफ धिस क्लोरीन अँड धिस क्लोरीन आर प्रेझेंट ऑन धिस पोझिशन. आठवा मागचं लेक्चर. क्लोरीन आणि क्लोरीन जर इथं असेल तर क्लोरीन आणि क्लोरीन सिस पोझिशन लाईक अ ट्रान्स, दे आर प्रेझेंट ॲट द 90 डिग्री टू इच अदर. क्लोरीन कोबाल्ट क्लोरीन 90 डिग्री अँगल मीन्स सिस. आणि आता राहिलेलं इथिलीन डायमाइन, दॅट इज NH2 CH2 CH2 NH2, NH2 CH2 CH2 अँड NH2. आणि मग मी आता काय काढणार, तर त्याचा मिरर. आणि मिरर काढल्यानंतर नाव कोबाल्ट. तुम्हाला माहिती आहे आरशामध्ये, चला व्हिडिओ पॉज करून त्याची मिरर इमेज काढण्याचा प्रयत्न करा आणि नंतर चेक करा बरोबर येतंय का नाही. आणि बरोबर आलं असेल तर कॉमेंटमध्ये यस लिहा. हा क्लोरीन कुठे दिसणार, इथे क्लोरीन. हा क्लोरीन कुठे दिसणार, इथे क्लोरीन. बघा आरशात हा क्लोरीन इथे दिसतो आणि हा इथे दिसतो आरशाच्या जवळ. जे मिरर पासून जवळ असतं ते मिरर पासून जवळच असतं. आणि मग हा नायट्रोजन दिसणार इथे, हा नायट्रोजन दिसणार इथे, NH2 CH2 CH2 NH2. हा NH2 इथला आहे आणि मिरर मध्ये हा NH2 इथे दिसतो, NH2 CH2 CH2. नाउ कंपेअर, दीज टू आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हे दोन मिरर इमेजेस आहेत. पण आता आपल्याला महत्वाचं काय बघायचंय की व्हेदर दे आर सुपर इम्पोजेबल ऑर नॉन सुपर इम्पोजेबल. असं उचला आणि याच्यावर ठेवा, क्लोरीनवर क्लोरीन येईल. पण या क्लोरीनवर राईट हँड साईडला क्लोरीन, इथं तर NH2 आहे. हे याच्यावर ठेवल्यावर हे दोन्ही क्लोरीन मॅच होतील का, नाही होणार.
हे जसं याच्यावर नॉन सुपर इम्पोजेबल आहे तसं हे पण नॉन सुपर इम्पोजेबल आहे. अँड धिस इज कॉल्ड पर्टिक्युलरली सिस आयसोमर. हे खूप महत्वाचं आहे. हे सिस आयसोमर आहे, सिस. आणि मग इफ दे हॅव नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, इट मीन्स दॅट दे आर इनॅन्शोमर्स. इट मीन्स दॅट एनी सिमेट्री इज absent. It is dissymmetric, it is chiral, it is optically active, they are enantiomer, they have opposite optical rotation. हा PPL च्या प्लेनला जर 30 डिग्री राईटला रोटेट करत असेल तर 30 डिग्री लेफ्टला रोटेट करणार. हे दोघं एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर आहे. हा जर डेक्स्ट्रो असेल तर हा लिओ आयसोमर असेल म्हणलं मी. उलट जरी म्हणलं तरी चालेल. हा लिओ असेल तर डेक्स्ट्रो असेल. पण आता बघा ज्योमेट्रिक मध्ये आपण असं शिकलोय की याचं सिस आयसोमर जरी ऍक्टिव्ह आलेलं असलं तरी मी आता याचं ट्रान्स आयसोमर तुम्हाला काढून दाखवतो. ट्रान्स आयसोमर बघा, कोबाल्ट, कोऑर्डिनेशन नंबर 6. ट्रान्स आयसोमर कसं येईल? क्लोरीन अँड क्लोरीन, NH2 NH2 CH2 CH2 NH2. करेक्ट. कंपाऊंड तेच आहे पण हे आहे सिस आयसोमर आणि हे ट्रान्स आयसोमर. आता या ट्रान्सची मिरर इमेज काढून बघतो मी. चला तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून मिरर इमेज काढण्याचा प्रयत्न करा. कोबाल्ट, कोऑर्डिनेशन नंबर 6, ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री. क्लोरीन आणि क्लोरीन मिरर मध्ये कुठे दिसणार? इथे. हा नायट्रोजन दिसणार इथे, हा नायट्रोजन दिसणार इथे, NH2 CH2 CH2 NH2. हे दोन नायट्रोजन दिसणार इथे, NH2 CH2 CH2 NH2. करेक्ट. बरोबर की नाही? आणि मग बघा ना की ही मिरर इमेज याच्यावर मॅच करून बघा. मिरर इमेजेस आहे. क्लोरीनवर काय येईल? क्लोरीन. या क्लोरीनवर काय येईल? तो क्लोरीन. या राईट हँड साईडच्या रिंगवरती राईट हँड साईडची रिंग येईल. या लेफ्ट हँड साईडच्या रिंगवरती लेफ्ट हँड साईडची रिंग येईल. यस, धिस इज अ ट्रान्स आयसोमर. आणि काय आलं? मिरर इमेजेस आर सुपर इम्पोजेबल ऑन इच अदर. मिरर इमेजेस एकमेकावर मॅच होत आहे. आणि का मॅच होतात? बिकॉज इट हॅज सिमेट्री. इट इज सिमेट्रिक मॉलिक्यूल. इट इज अ कायरल मॉलिक्यूल. इट इज नॉट लाईक अ हँड. हा हातासारखा नाही. हा अकायरल आहे, हा सिमेट्रिक आहे, हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, याच्याकडे इनॅन्शोमेरिझम नाही. आणि मग धिस इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आणि जे इनॅक्टिव्ह असतं त्याच्याकडे ऑप्टिकल आयसोमेरिझम असूच शकत नाही. देअरफॉर सच इज कंपाऊंड इज कॉल्ड मेसो आयसोमर. याला म्हणतात मेसो, विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. समजतंय का? ड्यू टू सिमेट्री इट इज इनॅक्टिव्ह, इट इज कॉल्ड मेसो आयसोमर. देअरफॉर धिस example is optically active and they are optical isomers. This cis isomer is optically active and it has optical isomerism, but trans isomer is optically inactive. आता बघा शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो, हे एक्झाम्पल जर आपण बदलून AA ट्वाइस BC जरी केलं, म्हणजे इथे काय केलं? Cl आणि Br, इथे Cl आणि इथे Br, तर मिरर मध्ये Br कुठे दिसेल? इथे. Cl कुठे दिसेल? इथे. हे एकमेकावर मॅच होतील का? नाही. म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. हे सुद्धा एक्झाम्पल कसं आहे? सिस आहे. क्लोरीन इज सिस टू ब्रोमीन. ब्रोमीन अँड क्लोरीन आर सिस टू इच अदर. सिस आयसोमर इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. डेक्स्ट्रो अँड लिओ. इथे बघूया Cl अँड Br. आरशामध्ये Cl च्या जागेवर Cl, Br च्या जागेवर Br इथे दिसेल. मॅच करून बघा. यस, they are superimposable on each other. Therefore this is also optically inactive, mesoisomer. This is also having some symmetry. याच्याकडे symmetry आहे. It is a chiral, it is symmetric, it is optically inactive, it do not rotate the PPL, therefore it is optically inactive and do not show optical isomerism. तेव्हा कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये ह्याच काही केसेस आहे ज्यांच्याकडे ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस ऑप्टिकल आयसोमेरिझम व्हेरी क्लिअरली.
इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी पर्सनली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम हा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरल पार्ट आहे. 3D ते तुम्हाला मी 2D बोर्डवर 2 डायमेन्शनल बोर्डवर शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे आयसोमेरिझम, खास करून ऑप्टिकल आयसोमेरिझम जे सगळ्यात अवघड आहे ते समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.